अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच पुणे जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत आंबेगाव आणि खेड तालुक्यात 5 ठिकाणी धडक कारवाई करण्यात आली। यामध्ये 19,03,379 लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला, अशी माहिती पुणे विभागाचे सहाय्यक आयुक्त दी.वा. भोगावडे यांनी दिली आहे। आंबेगाव तालुक्यात मनसर येथे साईराज पान अँड टी हाऊस तसंच समीक्षा कोल्ड्रिंक जनरल अँड किराणा स्टोअर यांच्या पाठीमागील छोट्या गोदामामध्ये 2 ठिकाणी 30,395 रुपयाचा गुटखा, पान मसाला आणि इतर तत्सम प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री करत असल्याचं आढळून आलं। संबंधितांवर भारतीय न्याय संहिता 2023 तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 नुसार पोलीस स्टेशन मनसर येथे गुन्हा दाखल करण्यात आला। मनसर येथे खेमराज फूड इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड ही आस्थापना विनापरवाना नोंदणी व्यवसाय करत असल्याचं आढळून आलं। तसंच येथे विक्रीसाठी ठेवण्यात आलेला मैदा, बेसन, आटा आणि इतर अन्नपदार्थ असा 19,886 किलोचा 10,49,364 रुपये किमतीचा साठा नमुना विश्लेषणासाठी घेऊन जप्त करण्यात आला। खेड तालुक्यातील खालची भांबूरवाडी येथील उज्ज्वल सुपारी ही आस्थापना विनापरवाना नोंदणी व्यवसाय करत असल्याचं आढळून आलं। या आस्थापनेत विक्रीसाठी ठेवण्यात आलेली सुपारी ही अप्रमाणित अथवा असुरक्षित असल्याच्या संशयावरून 1,898 किलो वजनाचा आणि 8,16,140 रुपयाचा साठा जप्त करण्यात आलाय। नरे येथील ओम साई फरसान या आस्थापनेची तपासणी दरम्यान फ्राईड ग्रीन वाटाणा या अन्न पदार्थांमध्ये कृत्रिम रंगाचा वापर करत असल्याचं आढळून आलं। या अनुषंगानं फ्राईड ग्रीन वाटाणा या अन्न पदार्थाचं आणि यात वापरला जाणाऱ्या कृत्रिम रंगाचे नमुने तपासणीसाठी घेऊन 68 किलो असे 7,480 रुपयाचा साठा भेसळीच्या संशयावरून जप्त करण्यात आलाय। या कारवाईत अन्न सुरक्षा अधिकारी स्वाती मरके, सुप्रिया जगताप, संतोष सावंत, सतीश हाके, प्रकाश कचवे, लक्ष्मीकांत साळवे, अभिजित झोडगे, आदित्य जोशी, संकेत सूर्यवंशी, नमुना सहाय्यक श्री साळवे यांच्या पथकानं या कार्यक्षेत्राचे सहाय्यक आयुक्त श्री नारायण सरकटे, प्रदीप अंबारे यांच्या उपस्थितीत व पुणे विभागाचे सह-आयुक्त श्री दी.वा. भोगावडे यांच्या निदर्शनाद्वारे पार पडली आहे। अन्न व औषध प्रशासनामार्फत ग्राहकाच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या तसंच निकृष्ट, भेसळयुक्त आणि बेकायदेशीर अन्न उत्पादन करणाऱ्या आस्थापनाविरुद्ध अशा मोहीम सुरूच राहणार असून नागरिकांनी याबाबतची माहिती प्रशासनास उपलब्ध करून द्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय। मुख्य संपादक अयूब शेख, खेड। आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क।